Hello, good morning student. In the today's session we see the topic of pointer. From that the remaining topic of pointer is pointer arithmetic. मागच्या सेशनमध्ये आपण ऑलरेडी पॉइंटर म्हणजे काय ते स्टार्ट केलं आहे. पॉइंटर डिक्लेअर कसा करायचा, त्याचा यूज काय आहे, ॲडव्हान्टेजेस ॲज वेल ॲज त्याचा एक बेसिक प्रोग्राम मी तुम्हाला शो केला आहे. आज आपण बघणार आहोत की पॉइंटरमध्ये अरिथमॅटिक ऑपरेशन्स कसे यूज केले जातात. सो विल स्टार्ट नाव. पॉइंटर अरिथमॅटिक ऑपरेशन्स म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहे. अरिथमॅटिक ऑपरेशन म्हटलं की त्यामध्ये येतं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. ओके, सेम लाईक दॅट in this pointer variable also, by using pointer variable you can perform the arithmetic operation. pointer variable चा यूज करून आपण arithmetic operation perform करणार आहोत. so addition and subtraction are the only operation that can be performed on pointer. pointer वरती फक्त ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन हे दोनच ऑपरेशन परफॉर्म होतात. त्यासाठी आपल्याला सेम आधी नॉर्मल व्हेरिएबल किंवा पॉइंटर व्हेरिएबलचा यूज करून व्हेरिएबल डिक्लेअर करावी लागते आणि मग ते कसे ऑपरेशन्स परफॉर्म करतात ते आपण बघूया. त्यासाठी एक एक्झाम्पल इथे मी दिलं आहे. इथे मी एक नॉर्मल व्हेरिएबल इंटिजर व्हॅर घेतला आहे आणि पॉइंटर व्हेरिएबल घेतला आहे. नॉर्मल व्हेरिएबल आणि पॉइंटर व्हेरिएबल कसा हे डिफरन्शिएट करायचं हे मी तुम्हाला कालच्याच लेक्चरमध्ये सांगितलं आहे. जर नॉर्मल व्हेरिएबलच्या पुढे स्टार आला तर दॅट इंडिकेट्स की तो पॉइंटर व्हेरिएबल. सो अशा पद्धतीने इथे बघा मी दोन व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतले. आफ्टर दॅट पॉइंटर व्हेरिएबलला नॉर्मल व्हेरिएबलचा ॲड्रेस दिला आहे. ओके, आय विल इंडिकेट दिस, मीन्स तुम्हाला लक्षात येईल. दिस इज युअर नॉर्मल व्हेरिएबल, दिस इज युअर पॉइंटर व्हेरिएबल. नाव पॉइंटरच्या डेफिनेशननुसार पॉइंटर व्हेरिएबल कॅन स्टोअर द ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. सो त्याने काय स्टोअर केलं, नॉर्मल व्हेरिएबलचा ॲड्रेस. मीन्स ॲड्रेस जर त्याचा 501 असेल किंवा 500 असेल तर तो त्या लोकेशनला पॉईंट आउट करेल. नंतर व्हेरिएबलला असाईन केली व्हॅल्यू 500. ओके, 500 व्हॅल्यू व्हेरिएबलला असाईन केली तर पॉइंटर व्हेरिएबल काय करतो, त्या व्हेरिएबलच्या लोकेशनला पॉईंट आउट करतो आणि बाय डिफॉल्ट व्हेरिएबलच्या लोकेशनला पॉईंट आउट केल्यानंतर त्यामध्ये असलेल्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत तो त्याच्यामध्ये स्टोअर करतो. बाय युझिंग स्टार सिम्बॉल ते आपण ॲक्सेस करतो बाय युझिंग पॉइंटर व्हेरिएबल. मग जर पॉइंटर व्हेरिएबलवर ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर अरिथमॅटिक ऑपरेशन बघितलं तर अनरी आणि बायनरी कोणते कोणते. सो आता इथे आपण इन्क्रीमेंट ऑपरेटरचा यूज करतो आहे. सो PTR अंडरस्कोर व्हॅर प्लस 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 प्लसचा अर्थ काय होतो की PTR व्हॅरमध्ये जी व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज करा बाय 1. सो अशा पद्धतीने आपण पॉइंटर व्हेरिएबलवरती इन्क्रीमेंट ऑपरेटरचा यूज करून ऑपरेशन परफॉर्म केलं. आता बघूया, लेट अस कन्सिडर इंटिजर व्हेरिएबल जो आहे त्याची व्हॅल्यू 500 आहे आणि तो फॉर एक्झाम्पल स्टोर्ड आहे 1000 लोकेशनला. जसं मी ते 501 बोलली होती तशी ते 1000 लोकेशन. देन पॉइंटर व्हेरिएबल हॅज द व्हॅल्यू 1000 स्टोर्ड इन इट. पॉइंटर व्हेरिएबल काय करतो, त्या लोकेशनवरती असलेली व्हॅल्यू स्वतःकडे स्टोअर करतो. ओके, म्हणजे ती लोकेशनची व्हॅल्यू सुरुवातीला स्टोअर करतो. ॲड्रेस दिल्यामुळे डायरेक्ट 1000 तो स्टोअर करतो. सिन्स द इंटिजर आर 2 बाईट्स लॉंग. आता तर आपल्याला माहिती आहे इंटिजर व्हेरिएबल आहे. सो इंटिजरची साईज किती आहे, 2 बाईट, कॅरेक्टरची 1 बाईट. अशा पद्धतीने मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये त्यांच्या साईजेस सांगितल्या होत्या. तर इंटिजर 2 बाईट्स लॉंग असतो. सो आफ्टर द एक्सप्रेशन ऑफ PTR व्हॅर प्लस प्लस PTR व्हॅल्यू विल बी 1002 नॉट 1001. PTR अंडरस्कोर व्हॅर प्लस प्लस इथे फक्त ॲड्रेस असाईन केला आहे. स्टार दिला असता तर ह्या व्हॅल्यूची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली असते. बट वी आर नॉट रिटर्निंग हिअर स्टार. सो तो डायरेक्ट त्या ॲड्रेसची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करतो बाय 2 बाईट. 2 बाईट व्हाय, बिकॉज इट इज हॅव्हिंग इंटिजर टाईप. सो 1000च्या नंतर त्याची व्हॅल्यू 1002 असणार आहे. तर अशा पद्धतीने पॉइंटरवरती ऑपरेशन्स परफॉर्म होणार. नाऊ सी द वन एक्झाम्पल. ओके, जे आत्ता आपण प्रोग्राम बघितला तोच कसा प्रिंट करायचा ते बघूया. डिक्लरेशन ऑफ हिडर फाईल बघितले. मेन फंक्शनमध्ये हा सर्व प्रोग्राम लिहिणार. सर्वात पहिले तर आपण पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केला. ओके, आता पॉइंटर व्हेरिएबलला डायनॅमिकली मेमरी कशी अलोकेट करायची त्यासाठी एक मॅलॉक फंक्शन यूज करता. मॅलॉकचा अर्थ आहे मेमरी अलोकेशन. ते एक फंक्शन आहे बाय डिफॉल्ट सी प्रोग्रामिंगचं आणि साईज ऑफ ऑपरेटर थ्रू आपण त्याला रन टाईम
काय करतो आहे, मेमरी अलोकेट. जे मी काल सांगितलं होतं ॲडव्हान्टेज, की सी प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला बाय युझिंग पॉइंटर डायनॅमिक मेमरी अलोकेट करता येते आणि जो काही मेमरी स्पेस एक्स्ट्रा जातो तो तिथे रिड्यूस केला जातो. सो डायनॅमिक मेमरी अलोकेशनसाठी ही स्टेटमेंट ऑलवेज रिमेंबर. ज्या व्हेरिएबलला मेमरी अलोकेट करायची तो व्हेरिएबल पॉइंटर व्हेरिएबल लिहायचा, इक्वल्स टू तो कोणत्या टाईपचा आहे तो टाईप, आणि तो पॉइंटर व्हेरिएबल आहे म्हणून INT स्टार एका ब्रॅकेटमध्ये द्यायचा. देन पुढे मॅलॉक लिहायचं, मॅलॉकच्या पुढे साईज ऑफ, आणि साईज ऑफ कोणत्या टाईपची अलोकेट करायची, रन टाईम इंटीजर. सो त्याच्यामध्ये इंटीजर पास करायचा. दिस इज द फिक्स फॉर्मॅट टू अलोकेट द मेमरी डायनॅमिकली फॉर एनी व्हेरिएबल. फक्त त्या व्हेरिएबलचं नाव इथे चेंज होईल आणि त्याचा टाईप त्या जो डिक्लेअर केला त्याप्रमाणे तिथे चेंज होईल. आफ्टर दॅट अलोकेटिंग द व्हॅल्यू टू व्हेरिएबल, पॉइंटरमध्ये व्हॅल्यू असाइन केली. आता इथे आपण ॲड्रेस न देता, नॉर्मल व्हेरिएबलचा ॲड्रेस न देता डायरेक्ट पॉइंटर व्हेरिएबललाच मेमरी व्हॅल्यू असाइन केली. स्टार आला म्हणजे व्हॅल्यू आली. सो PTR इक्वल्स टू 100. PTR व्हेरिएबलमध्ये 100 व्हॅल्यू टाकली. नाव प्रिंट द PTR स्टेटमेंट. %U ॲड्रेस PTRचा प्रिंट होतो, म्हणजे ज्या लोकेशनला मेमरीमध्ये PTR व्हेरिएबल ला अलोकेशन मिळाली असेल तिथे जो ॲड्रेस असेल लाईक 1000, तर तो तिथे प्रिंट होईल बाय युझिंग %U स्पेसिफायर. देन %D स्टार PTR, इथे तुमची जी व्हॅल्यू आहे असाइन केलेली 100 ती प्रिंट होईल. नाव आपण PTRला ++ केलं. ओके, ++ केलं मीन्स इन्क्रीमेंट 2 बाईट बिकॉज इट्स अ इंटीजर टाईप. आणि स्टार PTR इक्वल्स टू 101. अगेन PTRची व्हॅल्यू 101 असाइन केली. अगेन %Dने ती प्रिंट केली आणि फ्री PTR केलं. फ्री हे फंक्शन आहे बाय डिफॉल्ट. फ्री म्हणजे त्याला मेमरीला जी आपण त्या व्हेरिएबलला जी मेमरी अलोकेट केली ती रिमूव्ह करण्यासाठी फ्री फंक्शनचा यूज केला जातो. सो हिअर नोट दॅट इंटीजर स्टार PTR मीन्स 100 इज अ ॲड्रेस. स्टार PTR 100 or 101 मीन्स 100 इज द व्हॅल्यू. ओके, स्टार आला म्हणजे ती व्हॅल्यू आली. तर अशा पद्धतीने प्रोग्राम एकदा रन करा, एक्झिक्यूट करा, काय आउटपुट येतं ते स्वतः चेक करा. ओके, यूने ॲड्रेस प्रिंट होईल आणि डीने व्हॅल्यू प्रिंट होईल. नाव काही हिंट्स देते मी तुम्हाला रिगार्डिंग पॉइंटर अरिथमॅटिक ऑपरेशन. Each time a pointer is incremented, it points to the memory location of the next element of its base type. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही पॉइंटरला इन्क्रीमेंट करता तो पॉइंट करतो त्याच्या मेमरी लोकेशनला ऑफ द नेक्स्ट इलेमेंट. ज्या नेक्स्ट इलेमेंटच्या मेमरी लोकेशनला पॉइंट करण्याचं तो काम करतो, जो टाईप त्याने तिथे दिलेला असेल. जर इंटीजर असेल तर इंटीजर टाईपने तो इन्क्रीमेंट करतो. ईच टाईम इट इज डिक्रीमेंटेड इट पॉइंट टू द लोकेशन ऑफ द प्रिव्हियस इलेमेंट. ज्यावेळेस तो डिक्रीजमेंट ऑपरेटरवरती ऑपरेशन परफॉर्म करतो त्यावेळेस तो व्हॅल्यू डिक्रीज करतो. अगेन डिपेंड्स ऑन देअर टाईप. ऑल अदर पॉइंटर्स विल इन्क्रीज ऑर डिक्रीज डिपेंडिंग ऑन द लेंथ ऑफ द डेटा टाईप दे आर पॉइंटिंग टू. सेम आहे, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट त्याच्या डेटा टाईपवरतीच डिपेंड आहे. 2 पॉइंटर्स कॅन बी कम्पेअर्ड इन अ रिलेशनल एक्सप्रेशन प्रोव्हाइडेड बोथ द पॉइंटर्स आर पॉइंटिंग टू द व्हेरिएबल ऑफ द सेम टाईप. तुम्हाला पॉइंटर्सला कम्पेअर करायचं असेल तर सेम टाईपचेच पॉइंटर तुम्ही तिथे कम्पेअर करू शकता, नाही तर पॉइंटर कॉम्पॅबिलिटी किंवा डेटा कॉम्पॅबिलिटी अशी एरर येते. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायच्या आहे. ओके, नाव वी सी द one program by using increment decrement operator. So first initialize the header file. Okay, main function मध्ये normal variable आणि pointer variable declared केले, having integer type. second float type चे variable declared केले, again normal and one pointer variable. character again normal and one pointer variable. now pointer variable ला normal variable चा ॲड्रेस असाइन करून घेतला, इंटीजरचा पण, फ्लोटचा पण आणि कॅरेक्टरचा पण. ओके, आफ्टर दॅट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, प्रत्येक व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण प्रिंट करून बघितली बाय युझिंग पॉइंटर व्हेरिएबल ऑल्सो. सो प्रिंटेड %D लिहिलं आहे. %D मीन्स डेटा व्हॅल्यू ॲक्च्युअली डिस्प्ले होईल. स्टार आला आहे म्हणजे पॉइंटरच्या ॲड्रेसनं प्रिंट करता व्हॅल्यू प्रिंट होईल. सेम फॉर फ्लोट, सेम फॉर कॅरेक्टर. देन आता ॲड्रेस प्रिंट करून घेतले. ॲड्रेस प्रिंटसाठी डेटा स्पेसिफायर आहे %U. इथे स्टार नाही आहे मीन्स इट पॉइंटिंग टू द ॲड्रेस. आता IPTRमध्ये कोणता ॲड्रेस असणार आहे जो त्यांनी इथे असाइन केला आहे व्हेरिएबलचा, नॉर्मल व्हेरिएबलचा. सो
%u IPTRने पॉईंटरचा ॲड्रेस डिस्प्ले होईल, एक फ्लोटिंग पॉईंट पॉईंटरचा आणि कॅरेक्टरचा. आफ्टर दॅट तिघांना इन्क्रीमेंट केलं तिन्ही पॉईंटरला, अँड आफ्टर इन्क्रीमेंटिंग पॉईंटर ॲड्रेस तुम्ही इथे डिस्प्ले करून बघितलं. अगेन डिक्रीमेंट केलं. ओके, डिक्रीमेंट मायनस मायनस, पोस्ट डिक्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट करतो आहे आपण, आणि परत प्रिंट करून बघतो. तर अशा पद्धतीने प्रोग्राम केल्यावर तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल की डिक्रीमेंट केल्यावर प्रिव्हियस व्हॅल्यूला तो कसा पॉईंट आउट करतो आणि इन्क्रीमेंट केल्यावर नेक्स्ट व्हॅल्यूला अकॉर्डिंग टू डेटा टाईप कसा पॉईंट आउट करतो. सो ट्राय टू रन दिस प्रोग्राम अँड सी द आउटपुट. ओके, तर अशा पद्धतीने पॉईंटर अरिथमॅटिक तुमचं इथे ओव्हर होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, पॉईंटर स्पेशल ऑपरेटर. पॉईंटरमध्ये कोणते स्पेशल ऑपरेटर्स यूज केले आहे? ओनली 2 ऑपरेटर्स यूज. 2 ऑपरेटर जे आतापर्यंत आपण बघितले. अँड ऑपरेटर हा ॲड्रेस रिटर्न करतो, मेमरी ॲड्रेस कोणत्याही ऑपरेंटचा, त्यासाठी यूज केला आहे. आणि स्टार ऑपरेटर जो आहे इट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ अँड. तो काय, त्याला असंही म्हटलं जातं की तो कॉम्प्लिमेंट आहे अँड ऑपरेटरचा. मीन्स वॉट, तो रिटर्न करतो व्हॅल्यू कंटेन इन द मेमरी लोकेशन पॉइंटेड बाय द पॉइंटर व्हेरिएबल. पॉइंटर व्हेरिएबलने ज्या मेमरी लोकेशनला पॉईंट केलं आहे त्या मेमरी लोकेशनवरची व्हॅल्यू रिटर्न करण्याचं काम कोण करतं? बाय युझिंग स्टार ऑपरेटर. सो अशा पद्धतीने 2 स्पेशल ऑपरेटर आपण इथे बघितले आहे पॉइंटरमध्ये. ओके, नाऊ वी सी द ॲडिशन ऑफ 2 नंबर्स युझिंग पॉइंटर. तर नॉर्मल 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले अगेन, देन 2 पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केले, दोघांना ॲड्रेस पास करून घेतला. ओके, आफ्टर दॅट जे नंबर्सची ॲडिशन करायची ते नंबर आपण स्कॅन करून घेतले ए आणि बीमध्ये, अँड देन त्यांची ॲडिशन फाइंड आउट केली C+D. आता बघा, आपण इनपुट घेतलं आहे ए आणि बीमध्ये, पण ॲडिशन फाइंड आउट करताना आपण C+D करतो आहे. मीन्स हिअर वी आर युझिंग पॉइंटर व्हेरिएबल. ओके, बट डायरेक्ट C+D दिल्यावर काय प्रॉब्लेम येणार आणि स्टार C+D दिल्यावर काय आउटपुट येणार, दॅट यू हॅव टू चेक इट. सो हा एक प्रोग्राम पण तुम्ही स्वतः ट्राय करू शकता फॉर परफॉर्मिंग द ॲडिशन युझिंग पॉइंटर. अँड इथे एक प्रोग्राम आपण स्किप केला होता, तो एक बघून घेऊया. ऑलरेडी हा बघितला आहे आपण, लेंथ कशी फाइंड आउट करायची बाय स्ट्रिंगची लेंथ कशी फाइंड आउट करायची विदाऊट युझिंग स्ट्रिंग लेंथ फंक्शन. ओके, तर बाय युझिंग पॉइंटर ती कशी करायची ते बघूया. हिडर फाईल डिक्लेअर करून घेतले. देन मेन फंक्शनमध्ये आता आपण इथे बघा, मी तुम्हाला कालच सांगितलं की स्ट्रिंग जी आहे बाय पॉइंटर ॲडव्हान्टेजेसमध्ये किंवा यूजमध्ये सांगितलं होतं की स्ट्रिंगमध्ये ॲरेची जी साईज असते ती ओव्हरकम करण्यासाठी आपण त्या कॅरेक्टर ॲरेला ॲज अ पॉइंटर ॲरे डिक्लेअर करून पण स्ट्रिंगला स्कॅन करू शकतो. सो मी इथे कॅरेक्टर ॲरे हा पॉइंटर ॲरे म्हणूनच डिक्लेअर केला. आफ्टर दॅट एक पॉइंटर व्हेरिएबल घेतला ॲरे न घेता. देन लेंथ एक व्हेरिएबल घेतला. देन PT ह्या व्हेरिएबलला जो टेक्स्ट व्हेरिएबल आहे त्याचा ॲड्रेस दिला. ओके, इथे ॲड्रेस हवा होता. देन स्ट्रिंग एंटर करून घेतली बाय युझिंग %s सिम्बॉल. आफ्टर दॅट स्ट्रिंग घेतल्यानंतर आपल्याला माहिती आहे ऑलवेज स्ट्रिंग एंड विथ नल कॅरेक्टर. सो कुठपर्यंत कंडिशन चेक करायची फॉर काउंटिंग द लेंथ ऑफ स्ट्रिंग की नल कॅरेक्टर येत नाही तोपर्यंत. सो व्हाईलमध्ये आपण कंडिशन लावली स्टार PT इज नॉट इक्वल टू नल. स्टार मीन्स त्या लोकेशनच्या ॲड्रेसला न पॉईंट आउट करता डायरेक्ट व्हॅल्यूला. जर मी व्हेरिएबलची व्हॅल्यू समजा घेतलेली असेल PIC, तर PIC ह्या प्रत्येक कॅरेक्टरला तो बाय युझिंग धिस कंडिशन चेक करत जाईल आणि तो कॅरेक्टर इथे बाय युझिंग पुट कॅरेक्टर काय करेल, 1 बाय 1 इन्क्रीमेंट करेल आणि त्या लोकेशनची लेंथ व्हेरिएबलमध्ये स्टोअर करेल. आफ्टर दॅट प्रिंट करेल. अशा पद्धतीने बाय युझिंग पॉइंटर यू कॅन काउंट लेंथ ऑफ स्ट्रिंग ऑल्सो. सो अकॉर्डिंग टू धिस वे आपण ह्या सेशनमध्ये पॉइंटर अरिथमॅटिकमध्ये कोणते ऑपरेशन परफॉर्म करता, फक्त ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन, अरिथमॅटिक कसा परफॉर्म केला जातो, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर कसे लिहिले जातात आणि त्यामध्ये कोणते 2 स्पेशल ऑपरेटर आहे पॉइंटरमध्ये ते बघितलं. सो बेसिकली पॉइंटरवरती 2 स्पेशल ऑपरेटर जे आहेत %, अँड स्टार, त्याच बेसिसवरती आपण सगळा प्रोग्रामिंग पॉइंटरची इझिली परफॉर्म करू शकतो.
सो आय थिंक हे क्लिअर असेल. ओके, सो हिअर आपलं पॉइंटर अर्थमॅटिक फिनिश्ड. थँक्यू.